आज डायरेक्ट आपल्याला गाणी माशी चावतच राहिली भाऊ. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो होतो सकाळी सकाळी नाश्त्याला. हॉस्टेलच्या खाली गेलो, कॅमेरा चालू केला, म्हणलं एक व्हिडिओ काढून घ्यावा. तर आपला केसांचा अवतार बघा, आपण केसच विसरले नव्हते. आता तुम्ही म्हणत अशी याच खरं भाऊ, एक दिवस केस विसरतोय ते एक दिवस गण लावायचं विसरतोय. मग परत हॉस्टेलला गेलो, हॉस्टेलला केस विसरले, चाललो होतो नाश्त्याला. तेवढ्यात आपल्याला कळलं याचा आज बर्थडे. मग याला डायरेक्ट चालू चालता शुभेच्छा देऊन टाकल्या. कसं आहे म्हणलं, आता पार्टी बिर्टी घ्यायला नको तर आपल्याला परत. त्याच्यानंतर मग गेलो आपण नाश्त्याला पटापट. आता नाश्ता बिष्टा करून आपण चाललो होतो हॉस्टेलवर. मी याच्या कॅमेरा फिरवला, हाडा कॅमेरा पाहून हसायला लागला. याला म्हणलं काय रे, इथं कॉमेडी तर नाही चालू. तू म्हण तू हे स्टाईल बघ, मग तुला कॉमेडी चालू काय चालू इथं. त्याला म्हणलं तू जो काय माहिती असं. त्याच्यानंतर मग आपल्याला 10 वाजता होता पेपर. त्याच्यामुळे आपण चालू होतो पेपरला 2 पेन घेऊन. त्याच्यानंतर हा आपला टॉपर होता आपल्या संग. त्याला म्हणलं तो किती पेन चालवले दाखव बरं. यांनी तर डायरेक्ट एकच पेन चालवला. आता तुम्हाला काय बी वाटत असेल, पण आमच्या इकडं हमारे यहाँ ऐसा ही होता है. त्याच्यानंतर मग आपण पेपर देऊन आपल्याला जायचं होतं जेवायला. इथे बट बॉय आपली वाटच बघत होता. आता आपण नेलेले 2 पेन खिशाला लटकून आपण डायरेक्ट रुबाबात चाललो होतो. आता तुम्हाला वाटत असं कुठे चाललो होतो, जेवायला चाललो होतो. आता तुम्हाला चालता विचारत होता माझ्या बर्थडेची गिफ्ट कधी देणार. मग त्याला मी चालता म्हणली फॉर्च्युनर घेऊन टाक तुला गिफ्ट मध्ये. त्यांनी डायरेक्ट गाडी पाहता हसायला सुरुवात केली भाऊ. त्याच्यानंतर मग आलो आपण कॉलेजमध्ये तुम्हाला वाटत असं हा ढवळा पडदा कशासाठी लावलाय. आता इथं आपल्याला करची पीपीटी एक्सप्लेन, त्यासाठी मग हा ढवळा पडदा लावला. थोड्याच वेळ प्रेझेंटेशन चालू होतं, त्याच्यामुळे आम्हाला चालू होता घाम. त्याच्यानंतर मग याला बोलावलं एक्सप्लेन करायला. याने बघा किती पटापट एक्सप्लेन केली. एक्सप्लेनेशन काय आम्हाला कळलं नाही, तुम्हाला कळलं असं कमेंट करा. आता प्रेझेंटेशन देऊन आपल्याला लागली होती मोकार बुक. त्याच्यामुळे आलतो आपण बाहेर नाश्त्याला. आता आपला नाश्ता करूनच झाला होता की तेवढ्यात कॉलेजमध्ये एक खबर आली की उद्या आपल्या कॉलेजला सुट्टी. म्हणलं एकदम ओके, पोर एकदम खुश झाले. त्याच्यानंतर परत एक खबर आली का गाडी माशा पोरांच्या मागे लागल्या. ही ऐकता क्षणी आपण गेलो कॉलेजमध्ये जाऊन पाहतो तिथं मधमाशांचं पळ होतं, मधमाशा गुंकत होत्या तिथं. त्याच्यामुळे या पोराला म्हणलं चला आता आपण निघून जाऊ, नाही तर आपल्या मागे लागतील, आपल्याला हानमन करून टाकतील. आता आम्ही जातो हॉस्टेलला, तुम्ही करा लाईक अँड फॉलो.